न्यायनिष्ठा, विद्वता, समाजसेवा, वारसा जपणारे ॲडव्होकेट धैर्यशील विजय सुतार. विद्या विनयानं शोभते आणि न्याय मानवतेनं तेजस्वी होतो या जीवन मूल्यांचा अखंड ध्यास घेत आपल्या विलक्षण विधिज्ञान, निस्सीम परिश्रम, निर्भीड न्यायनिष्ठा आणि समाजाभिमुख कार्यातून असंख्य सर्वसामान्यांना न्यायाचा प्रकाश देणारे, उच्च न्यायालयाच्या दालनात सामान्य माणसाचा आत्मविश्वास जागवणारे विद्वान विधिज्ञ म्हणून आपण उभा केलेला आदर्श खरोखरच वंदनीय आहे. उच्च न्यायालयापर्यंत पोहोचण्याचं धाडसही ज्यांना होत नव्हतं अशा असंख्य सामान्य, गरीब, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, वंचित आणि उपेक्षित नागरिकांच्या न्याय हक्कांना त्यांनी आपल्या असामान्य विधिज्ञानाच्या बळावर सक्षम आवाज दिला. न्याय हा केवळ संपन्नांचा अधिकार नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, ही भावना त्यांनी आपल्या कार्यातून समाज मनात दृढ केली. त्यामुळेच हे असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरले. अत्यंत तरुण वयात मुंबई उच्च न्यायालयाच्या विधी क्षेत्रात कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवून त्यांनी मनाचं स्थान प्राप्त केलं. अभ्यासपूर्ण मांडणी, कायद्यावरील प्रभुत्व, प्रभावी युक्तिवाद आणि न्यायनिष्ठ भूमिकेमुळे आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक तसेच पश्चिम महाराष्ट्रभर नाव आदर, विश्वास आणि सन्मानानं उच्चारलं जातं. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचा ध्यास, सामान्य माणसाविषयीची आत्मीयता, वंचितांविषयीची करुणा आणि जन्मभूमी कुरुंदवाडशी जपलेली अखंड नाळ ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची तेजस्वी ओळख आहे. कुरुंदवाडच्या सुसंस्कृत, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित सुतार कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. घरातूनच त्यांना विधी क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभला. ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट व्ही.एस. सुतार यांचे तसेच मातोश्री सौ सुधा यांचे संस्कार, शिक्षणाविषयीची निष्ठा आणि कर्तृत्वाची परंपरा ते समर्थपणे पुढे नेत आहेत. शैक्षणिक प्रवासापासून पत्रकारिता ते मुंबई उच्च न्यायालयातील स्वतंत्र वकिलीपर्यंतचा प्रत्येक टप्पा हा कठोर परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि चिकाटीचा आदर्श आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान देण्यासाठी 7 वर्ष कार्यरत राहून ज्ञान साधना त्यांनी केली. सन 2012 मधील पंचगंगा नदी प्रदूषणावरील ऐतिहासिक जनहित याचिकेद्वारे पर्यावरण संरक्षणाच्या लढ्याला नवं अधिष्ठान दिलं. प्रभावी युक्तिवादामुळे उच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती स्थापन करून व्यापक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. हा पर्यावरण न्यायाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. विद्यार्थ्यांना, बेरोजगार युवकांना, अन्यायग्रस्त नागरिकांना न्यायालयीन लढ्यातून न्याय मिळवून देत त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीला 25 वर्ष प्रलंबित असलेले पेन्शन मिळवून देण्याचा लढा असो, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अन्यायकारक कर्जवसुलीपासून मुक्त करणारा ऐतिहासिक निर्णय असो किंवा कुरुंदवाडच्या ऐतिहासिक वारशाचं संरक्षण करणारा संघर्ष असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यानं न्यायव्यवस्थेवरील समाजाचा विश्वास अधिक दृढ केला. खिद्रापूर ग्रामस्थांच्या घरांच्या प्रश्नात दिलेला दिलासा, पत्रकार संघासाठी गृहनिर्माण संस्थेची जमीन मिळवून देण्याचं योगदान, तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे विधी सल्लागार म्हणून केलेलं कार्य हे सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय पर्व ठरले. ज्ञानाला सेवाभावाची जोड, न्यायाला मानवतेची साथ आणि यशाला विनम्रतेची किनार लाभली की व्यक्तिमत्व असामान्य बनतं. आपण आपल्या कर्तृत्वातून ते सिद्ध केलंय. त्यांच्या कार्यामुळं असंख्य कुटुंबांना न्याय, समाजाला दिशा आणि भावी पिढीला प्रेरणा लाभली आहे. या विलक्षण, लोकाभिमुख, न्यायनिष्ठ आणि समाजोन्मुख कार्याचा गौरव करणं हे आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या अखंड वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या कार्याचा गौरव म्हणजे न्याय, सत्य आणि समाजसेवेचा गौरव होय.